लेदर मोठा नांगडा आपण आर्यनला टेस्ट करायला देऊ. काय बोलणार ना, तुम्ही ट्राय करून बघा, एक नंबर झाल्या. सगळ्यांचं मित्रांनो झालंय, पण ह्याचं काय मन भरत नाही. नमस्कार मित्रांनो, मी सुजा गुराव, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. भन्नाट प्लॅन आहे आज आपला. शेताळीत आलो आहे, 12 वाजलेत तरी पण कुकिंगचा प्लॅन आहे. मस्तपैकी चिंबोऱ्या आणल्यात आणि चिलापी, त्याची कुकिंग करणार आहोत आपण. आत्ता काय सांगतच नाही, तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. इकडं संतोष आहे, तयारीला लागत आहेत. पण आता कोळसा पेटून घेऊ. इकडं संतोष आहे, इकडं आर्यन भाई आहे. कोळसा पेटून घेऊ आता पटापट. मित्रांनो आता चिंबोरी आपले एक तोडून घेतली, तिचा आता मांदा काढूया. धूर पण जाम येतोय, मांदा काढू तिचा पहिले आपण. अर्ध्या चिंबोऱ्या तोडायच्या आहेत, ही अशी काढून घेतली. मांदा काढू आता ह्याच्यामध्ये सगळा. तर बाकीच्या पण पाटापट आता चिंबोऱ्या तोडून घेऊया. तुम्हाला मांदा काढताना दाखवतो फटाफट. चिंबोऱ्या आपण तोडून घेतल्यात मस्तपैकी. तर आता मांदा आपण काढूया. मांदा काढू आता परत इथं आपण. ही भरलेली चिंबोरी एक नंबर. भूक बघ कशाने मारते. पण टाकूया आता एक एक चिंबोरी नीट पद्धतशीर मध्ये. डोळे झोंबले. कुकिंग म्हणजे बेकार अवस्था होते, पूर्ण डोळे वगैरे झोंबतात. कटिंग करूया पटापट. आता हे ठेवलंय आलटी पलटी पटापट त्यांना करूया, म्हणजे थोडं 5-5 मिनिटांनी आलटी पलटी करूया. कटिंग करूया. लसूण कांदा, लसूण बटर मस्तपैकी तुम्हाला दाखवतोच. लसूण सोलणं खाऊची गोष्ट नाही बाबा. लसूण टाकू आता मांद्यामध्ये.
पण बारीक एकदम चिरलेलं लसूण आहे. आता मांद्यामध्ये टाकूया. बटर आणलंय, पूर्ण मेल्ट झालं बटर. थोडं मीठ टाकूया. कमीच टाकलंय कारण की बटरमध्ये मीठ असतं. तर लाल मसाला अशा प्रकारे आपण घेतले. तर मिक्स करूया सगळं मस्तपैकी. पण त्याच्यात थोडं ॲड करू. पिझ्झा सॉस आणलाय, पिझ्झा सॉस टाकूया. आता आपला जे मस्त आपण तयार केलेलं आहे ते सगळं चुंबऱ्यांना असं लावूया. आपला ब्रश तर नाही आणला पण चमच्याने आपण ट्राय करू लावू. असं मस्त लावूया सगळीकडं. मस्त आतमध्ये टाकू म्हणजे जेणेकरून मसाला आतमध्ये जाईल. मांज्यालाच लावू कारण की नांगड्यांना काही गरज नाही लागणार माझ्या अंदाजे तरी. अरे 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 पडलं तिकडं. चिलापी आहे, चिलापीला मसाले वगैरे लावून घेऊ मस्तपैकी. मॅरिनेशनला ठेवूया. लाल आपला मसाला आहे. आपण डिश नाही आणली पण ह्याच्यावरच करूया. लाल कांदा लसूण मसाला आहे. थोडं मीठ चवीनुसार. फुल बटर टाकूया मस्त. अमूल बटर टाकले मस्त की. आता एकजीव करून घेऊया मस्त मसाले. पाणी टाकूया थोडं. हो जास्ती पडला. आता माशांना आपण लावूया मस्त. आता आतून बाहेरून एक नंबर वाणी सांभाळून लावत जा कारण की चिलापीला ना काटे वगैरे असतात ना ते लगेच लागतात हाताला. आता माझ्या काटा लागलाय हाताला मस्त जोरात. त्यामुळे तुम्ही सांभाळून करत जा थोडं. थोडा थोडाच मसाला लावूया जेणेकरून जास्ती मसाल्याची टेस्ट येणार नाही. माशाची टेस्ट पण आपल्याला समजल. थोड्याच मसाल्यात टेस्टी होतात मासे मस्त.
जेवढा मसाला लागेल तेवढाच आपण तयार केलेला आणि तेवढाच लागलाय, जास्ती वेस्ट पण नाही गेला मसाला. बघू शकता. झालेत आपले मस्तपैकी. आता काढूया आणि शिजलेत. गरम आहे. चिंबोऱ्या झाल्यात रेडी मस्तपैकी. आता काढूया आणि मासे ठेवूया पटापट. बघू शकता चिंबोऱ्या एक नंबर झाल्यात. गरम पण आहे जाम. झाल्यात एकदम असं एकदम तुटतात डायरेक्ट. हे बघा बघू शकता डायरेक्ट तुटतात. काढून घेऊया आता पटापट. बटर फिश, एकदम बटर फिश करू आपण त्यांना. दाबून लावूया बटर मस्त. संतोष आहे. आता संतोष कांदे कापतोय सँडविच साठी आपल्याला मस्त बारीक स्लाइस मध्ये. भाऊ आपण ह्याच्यामध्ये टाकू. आता काटे काढू सगळे त्याच्यातले. आणि जो मांदा आहे ना त्याच्यामध्ये टाकू आणि मिक्स करू आणि मग ब्रेडला लावूया. सगळा बाऊ आपण काढून घेतला माशातला मस्त. त्याला थोडा अजून थोडा अर्धा शिजवलेला. आता पूर्ण शिजू आपण त्याला मस्त. थोडा अजून ठेवूया आणि मिक्स करू. आता सगळा खाली मांदा राहिला त्याचा सगळा. आता चमच्याने मिक्स करूया याला. झाकण ठेवू आणि डायरेक्ट विस्तू मध्ये. आता डायरेक्ट ब्रेड भाजून घेऊया मस्त. आपल्याकडे बटर आहे का अजून? आहे अजून बटर बरंच आहे. मस्त भाजलेत आपले ब्रेड. ते ग्रिलचे निशाण बघा कसे पडलेत. केचप टाकू थोडासा. ऑल टाइम फेवरेट आपलं मेयोनीज. जास्ती खायचं नाही बोलतो त्याला आपण. ठीक आहे. आता पिझ्झा सॉस टाकू थोडा. कांदा मस्त. 2 टॅमॅटो. थोडी कोथिंबीर. त्यानंतर आपला हा माल टाकूया. कट करू. टेस्ट करायला देऊ आता. कसं आलंय? चांगलं आलंय. मस्त. तो फिश सँडविच पहिल्यांदा बनवलंय. टेस्ट करूया.
मी काय बोलणार ना, तुम्ही ट्राय करून बघा, एक नंबर झाल्या. एक नंबर. चिंबोरी ट्राय करूया आता मोठी. शिजली तर मोठा नांगडा आपण आर्यनला टेस्ट करायला देऊ कसं लागतोय बघ. शिजलाय चांगला आलाय. शिजलाय ना, नंबर आला. एक नंबर. आर्यनला तर आवडले, तर आपण पण ट्राय करूया. लजीज खरं सांगतो, एक नंबर. थोडी क्रिप्सी मस्त झालाय, एक नंबर. म्हणजे कडक कडक लागते मस्त वेळी खायला पण. म्हणजे असं चावून खाऊ शकतो तुम्ही, आरामशीर खाऊ शकता चावून पण. आणि तो आपण मांदा घेतला मस्त, तो मॅरिनेशन करून ते टाकले ना, त्याने अजून चव वाढली, एक नंबर लागते. चिंबोरीवर पिझ्झा सॉस टाकतोय आता संतोष. कसं लागतंय? एक नंबर आहे. एक नंबर. सॉस मुळे टेस्ट वाढले. टेस्ट करतोय आता. टेस्ट केलाय त्याने ऑलरेडी, पण त्याला काय थांबवत नाही. काहीतरी नवीन ट्राय करत होतो, जे झालंय तो चांगलंच झालंय. भारी वाटतं एकदम. आपण खाल्ला पण आपल्या राहावं नाही जाते, एवढा भारी झाल्या. परत भांडून एक बनवून घेतलाय. मित्रांनो, एक नंबर रेसिपी झालेली. तुम्ही पण कधी ट्राय करा. चिंबोऱ्या तर मस्त पिझ्झा सॉसला लावून तर एक नंबर लागत होत्या. सँडविच तर माझ्याकडे शब्दच नाही बोलायला, एक नंबर. तर निघूया पटापट घरी. व्हिडिओ इथंच एंड करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.